नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वर्गीय खासदार वसंतराव पाटील चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने एकता दुर्गा महोत्सव आयोजित करण्यात आलाय। या महोत्सवाच्या निमित्ताने श्रीमती सुंदरबाई वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवात दिनांक 23 सप्टेंबर रोजी भव्य गरबा स्पर्धा, 24 सप्टेंबर रोजी दांडिया स्पर्धा तर 25 सप्टेंबर रोजी भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे। या कार्यक्रमाचे नियोजन खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या पत्नी सोनियाताई चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले। नायगाव तालुक्यातील हजारो महिला भगिनींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष अर्चनाताई संजय चव्हाण, शीतलताई अक्षय चव्हाण यांनी केले आहे। अर्चना संजय चव्हाण नायगावचे नगराध्यक्ष आणि इथे एकता महोत्सव दुर्गा आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आले। 23, 24, 25 या 3 दिवस कार्यक्रम आहेत। 23 तारखेला गरबा आहे आणि 24 तारखेला दांडिया आहे आणि 25 तारखेला फॅन्सी ड्रेसचा आहे। दरवेळेस एकता दुर्गा महोत्सव साजरा करण्यात येतो। तसेच यावेळेस श्रीमती सुंदरताई वसंतरावजी पाटील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भव्य दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। तसेच विनी सौ सोनियाताई रवींद्र पाटील चव्हाण व कविताताई विजय पाटील चव्हाण यांच्या मार्फत आम्ही सर्व महिला येथे दांडिया खेळण्यासाठी सज्ज झालेलो आहेत आणि आमचे गुरुवर्य किशन सिंग चौहान सर यांचे पण खूप आभार, कारण त्यांनी नांदेडवरून आमच्यासाठी अपडाऊन करत आम्हाला एवढ्या महिलांना प्रोत्साहन दिलेले आहे। तसेच यावेळेस स्पर्धा पण आयोजित केलेल्या आहेत। स्पर्धेमध्ये भव्य गरबा स्पर्धा, भव्य दांडिया स्पर्धा व भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली आहे। तसेच याची तारीख 23, 24 व 25 आहे। तरी सर्वांनी आपण येऊन आम्हाला सर्व महिलांना प्रोत्साहित करावे हीच इच्छा। माझे नाव गीता महेश पत्तेवार, माझी मैत्रीण अर्चना चव्हाण या नायगाव शहराची नगराध्यक्ष, तिच्या साहाय्याने मी नांदेडहून किशन सिंग चौहान सरांना बोलून आमचा हा पूर्ण ग्रुप तयार झाला आहे। त्या निमित्ताने सोनियाताईंनी नायगाव मध्ये गरबा स्पर्धा आणि दांडिया स्पर्धा ठेवली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, त्यासाठी पारितोषिक पण आहेत। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।